सामाजिकतेची जाण असणारा, गोरगरिबांसाठी झटणारा आणि प्रत्येकाच्या वेदना आपल्या वेदना समजून घेणारा एक युवा कार्यकर्ता म्हणजे विजय ढोणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खेडी सोडा आणि शहराकडे चला या आदेशाला जीवनाचा मार्गदर्शक मानणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या एका ठाम कुटुंबातून जन्म. तुकारामजी ढोणे यांनी उभारलेला सामाजिक आणि धार्मिक कार्याचा तेजस्वी वारसा आणि त्याच वारशाला नवे पंख देण्यासाठी 12 डिसेंबर हा दिवस धम्म प्रकाशासारखा उगवला. जन्म झाला विजय ढोणे यांचा. जणू समाजकार्यासाठी जन्मलेला एक प्रकाश किरण. आपल्या सहकार्यांना दुखावले नाही, सर्वांना विश्वासात घेतलं. कठीण प्रसंगी आधार बनून उभा राहिला आणि लोकांच्या सुखदुःखात खांदा लावला. तो म्हणजे विजय. सामान्य लोकांच्या जीवनात पासवर्ड सारखा विश्वास बनलेलं नाव. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांनी घेतलेली खास मुलाखत आणि त्यांच्या कार्याचा विस्तृत आढावा. बोपोडीतील मराठवाडा मिलिंद युवक संघ येथून सुरू झालेला सामाजिकतेचा प्रवास आज महाराष्ट्रभर झेंडा फडकवते. समाजासाठी काहीतरी करायचं ही जिद्द त्यांच्या रगातून वाहते. धम्मभूमी देहू रोड ते मिलिंद विहार बोपोडी पर्यंतची धम्मज्योत रॅली, स्पोर्ट्समनना चालना देण्यासाठी सलग 3 वर्ष घेण्यात आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट चषक, तरुणाईला एकत्र आणणारा, उद्याला घडवणारा नेता याच काळात पुढे दिसू लागला. एक व्यक्ती बदल घडवू शकते, पण समाजात मोठा बदल घडवणं म्हणजे चमत्कार. आणि हा चमत्कार करण्याची ताकद असणारा युवा नेता म्हणजे विजय ढोणे. अंधारात दिशाहीन झालेल्यांना नवी दिशा देणारा, नवनवीन प्रयोगांनी समाज जागृती करणारा, मराठवाड्याचा प्रकाशदूत. त्यांच्या बोलण्यात गोडवा, हृदयात प्रेमभाव, कृतीत प्रामाणिकपणा आणि सर्वांसाठी आदरभाव. समाजहितासाठी घेतलेली प्रत्येक पायरी त्यांना अधिक प्रिय, अधिक जवळची बनवते. ते म्हणतात, या सर्वाचा श्रेय एकच, आई वडील आणि कुटुंब. नावाप्रमाणेच विजय मिळवत तथागतांच्या प्रेरणेने नवा इतिहास घडवण्यास ते सज्ज आहेत. विजय ढोणे यांच्या कार्याला नवी दिशा दिली वनवर्धिनी फाउंडेशनने. पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. 1000 आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप. बोपोडीत पहिल्यांदाच आंबेडकरी विचारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन. भोर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य. रक्षाबंधनानिमित्त अंगणवाड्यांना कपाट आणि खुर्च्या, महिलांसाठी वाण कार्यक्रम. स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक ठिकाणी ध्वजारोहण. पूरस्थितीत बोपोडी आदर्शनगरातील लोकांना पाण्यातून बाहेर काढून आश्रय व अन्नदान. हेच समाजसेवेचे खरे रूप. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथींना वंदन कार्यक्रमांचे आयोजन. आदर्श निर्माण करणारे उपक्रम. रक्तदान शिबिरे. विद्यार्थ्यांच्या शाळा दुरुस्त करा आंदोलनात नेतृत्व. वारकऱ्यांसाठी अन्नदान. धम्मविहार भेटी. विजयादशमी कोजागिरी उपहार. भंतेंना चीवरदान. धम्मासाठीची निष्ठा सिद्ध करणारी कार्ये. कायदेविषयक मार्गदर्शन. सरकारी योजनांची जनजागृती आणि सामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा त्यांच्या नेतृत्वाचा पाया. कलाविषयक जाण. तरुणाईला प्रोत्साहन. धम्म पहाटेचे भव्य आयोजन. अल्पकाळात सगळ्यांची मने जिंकत विश्वास संपादन करणारा, विकासाच्या उंबरठ्यावर वेग देणारा असा युवा नेतृत्व एक संधीपात्र आहे. समाजातील प्रत्येक घटकातील कष्ट करणाऱ्या माणसाचा सन्मान करणारा, नव्या संकल्पांना बळ देणारा, आशेचा किरण, उगवता तारा विजय ढोणे. त्यांच्या कार्यास, त्यांच्या पुढील वाटचालीस आणि वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो आणि समाज प्रकाशाचा प्रवास
असाच तेजस्वी राहू.